पिंजरा पिंजरा रे। गोरखने तुझे आभार मानलेतच, मीही तुझे आभार मानते। आज तू नारायणीसाठी जे काही केलंस ते मी कधीही विसरणार नाही। आभार मानण्याची काही गरज नाहीये। मेडिकल इमर्जन्सी असेल तर रस्त्यावरच्या कुठल्याही अनोळखी माणसाला मदत करण्याची माझी तयारी असते। रादर कित्येक वेळा मी केली। येतो आम्ही। काका, गोरख तुझे आभार मानते। अक्का, उगाच का पर्क करतेस मला? हे बघ, आपले वाद आपल्या जागेवर। अगं, कुटुंबातल्या एखाद्या माणसाचा जीव जर धोक्यात असेल तर कुटुंबातली इतर माणसं एकत्र नाही येत का? मग त्याच हक्काने माझं अजून एक काम करशील? घरी जातोस? हे घरी एकटेच आहेत। अक्का, म्हणूनच मी म्हणतोय तुला, तू घरी जा। दादा उगाच काळजी करत असेल आणि तूच दादाला जास्त चांगला हँडल करू शकतेस, तेव्हा घरी जा प्लीज। आणि मी आहे ना इथे, इथे धावपळी करावी लागणार आहे, मी थांबतो। अरे पण मी एकटा नाहीये, माझे काही कार्यकर्ते आहेत आणि ओजस आहे ना, मी आणि ओजस मिळून सगळं काही सांभाळ। खरंच जा। अक्का, मला एक विचारायचं आहे, म्हणजे हे जे काही घडलं ते दादाला कळलेलं नाहीये ना? नागनाथ, तू यांना काही सांगितलं नाहीस ना रे बाबा? नाही का अक्का, म्हणजे माझी हिंमत तरी होईल का दादाला अशी कुठली वाईट गोष्ट सांगण्याची? हा म्हणजे मी नाही, पण बहुतेक शालिनी काहीतरी बोलली आहे दादाशी। अक्का, एक काम कर, तू जा घरी, दादाची काळजी घे, खरंच जा। गोरख, मी तुला सतत फोन करत राहील, त्रास करून घेऊ नकोस बाबा, एवढं सहन कर। अक्का, माझा राग कोणावर इतका वेळ नसतो ग, खरंच घरी जा। अक्का, तुम्ही बोलत बसा, तोपर्यंत मी जरा शालिनीला भेटून होतो, म्हणजे एकत्रच जाता येईल ना आपल्याला? गोरख, माझं खरंच खूप चुकलं। तू नारायणीला वाड्यावर घेऊन आलास, त्यानंतर मी हट्ट धरला नसता तर ही वेळच आली नसती। अक्का, तुझा काही संबंध नाही या सगळ्याशी। असं कसं म्हणतोस गोरख? आपल्यात एवढा मोठा वाद झाला म्हणून उगाच गैरसमज करून घेऊ नकोस। नारायणी वाड्यावर यायच्या आधीच पोटावर पडली होती। काय? अरे काय बोलतोस तू? हे काय झालं मला बघ सांग। अक्का, एक्साइट होऊ नकोस, मी सांगेन तुला सगळं। पण आता ही वेळ नाही, तू घरी जा, मी तुला सगळं नंतर सांगतो। आता तुम्ही काय शापता वावरताय मागा मागा? अहो मग लावा की फोन। आता फोन लागत नाही, बिझी असणार तो। मग त्या गोरखला लावा। नाही, गोरखला नको। हा बैल मुझे मार नको तर। मग नागनाथ? नागनाथ सापाला सोडा पण लागला, लठ्ठ्याचा वासी जात आहे त्याची। याला गोरख निदान समोरून तरी वार करतो। आता हे मला काय माहित? तुम्हाला माहित नाही? पण नागनाथ मला तुरुंगात पाठवायला निघाला होता, विसरलोय। तुम्हाला अक्कीशी बोलायचं, डायरेक्ट बोला, का डायरेक्ट लावतोय फोन नारायणीला? झालं तुमचं सुरू? लाव। काय झालं रे बाबांनो? नारायणी कशी आहे आणि तिचं बाळ? अरे मला सांगा की काय झालंय?
नारायणी ठीक आहे, पण डॉक्टर तिच्या बाळाला नाही वाचवू शकले. अरे देवा, म्हणजे नाहीच वाचलं का ते बाळ? म्हणजे मोठ्यांच्या पापाची शिक्षा त्या बिचाऱ्याला लहानग्याला बघायला लागली. लई वाईट झालं बघा. कुठल्या बी बाईवर अशी येळ येऊ नये. पण त्या नारायणीनं लई छळलं होतं त्या बाळाला. ही नारायणी म्हणजे ना बाईच्या जातीला कलंक आहे नुसती. अरे तरी मी आणि आनंदी सांगायचो तिला की त्या बाळाच्या खोट्या शब्द घेऊ नको म्हणून. तरी ती त्या बाळाच्या खोट्या शब्द घ्यायची आणि पोटावर बदाबदा मारून घ्यायची. आई आई पुरे ना आता. हे बघ, माझंही डोकं दुखायला लागले तेच तेच ऐकून. आम्ही खूप थकलोय आणि तसंही नारायणी जे काय वागत होती त्याचे परिणाम असेच होणार होते. तुम्हा पुरुषांचं ठीक आहे रे, पण बाई माणसाच्या जीवाला लागतात अशा गोष्टी. आई आई आम्ही खूप थकलो. आम्ही आमच्या खोलीत जाऊ का प्लीज? बरोबर, जा जा जा, तुम्ही जाऊन झोपा, जा जा. ओ मिसेस, बस की आता. आता काय ती तुमची लेक आहे का सून आहे? पण बाई तर आहे ना व. तुम्हाला नाही कळायचं आम्हा बायकांचं बर. म्हणजे पाहिलं मनच होय. आव ती तिथं दुःखी नारायणी आणि इथं आमच्या मिसेसच्या डोळ्यात पाणी. बाबा, माझ्याशी बोलायचं नाहीये तर नको बोलूस. जेवून घे लवकर. सकाळपासून पाण्याच्या थेंबालाही शिवलेला नाहीयेस तू. बाबा, तुला जी शिक्षा द्यायची ना ती तू मला दे. स्वतःला तू का त्रास करून घेतोयस? आई नसतानाही तू कधीच मला तिची कमी भासू नाही दिलीस. तळहाताच्या पोटाप्रमाणे जपलंस. मग आताच का असा बोला धरलायस बाबा? हे घे. बाबा पोडतोस ना तसं 2 तुकडे करून टाक माझे. असं न बोलून मरण्यापेक्षा सकाळी अंगावर धावून आला असता तसं जीव घे माझा. नाहीतर मीच माझा जीव घेते. 1 मिनिट. त्या पोरीला मी सबूत दिलंय. तुझ्या अंगाला बोट नाही लावणार. आणि मग खाण्यापिण्याचं काय? ती पोरगी तुझ्या लग्नाचा निरोप घेऊन येईपर्यंत अन्न पाणी गोड नाही लागणार. तुला असं नाही वाटत की हे आता जरा अति होत आहे? माझ्या हातात आता तेवढंच आहे. बाकी काय करायचं ते तू करूनच बसलीस. बाबा नाही, मी काही चुकीचं वागलेलं नाहीये खरंच. आयुष्याचा जोडीदार म्हणून त्या तात्याच्या पोराची तू निवड केलीस हीच तुझी चूक. माणूस बदलतो बाबा. माणूस बदलतो, जनावर नाही. अरे बाबा पण बस. तात्या आणि त्याच्या पोराबद्दल यापेक्षा जास्त वाईट नाही मी बोलू शकत. जा, तू झोप जा. आता खाणं पिणं सोडलंस तसं झोपणार पण नाहीयेस का? लग्नाला आलेल्या पोरीच्या बापाला झोप कुठं येणार? तो तुझी पाठवणी करेन तेव्हाच जेव्हा तू झोपेल. एखाद्या माणसाच्या आयुष्याचं गणित चुकलं ना की ते चुकतच जात. नारायणीचं तसंच झालं. सोन्यासारख्या आयुष्याची माती करून घेतली तिने. नाही, मी जबाबदार आहे या सगळ्याला. मी नारायणीच्या आयुष्याची धूळधाण केली. कशी वागले मी.
हे सगळं प्रकरण एवढं ताणायला नको होतं. चुकलं माझं. या मुलीला तुमच्या तब्येतीची काळजी नाही, घराच्या इब्रतीची काळजी नाही, एवढंच नाही स्त्री म्हणून हिला स्वतःची किंमत नाही. या अशा मुलीला मी आपल्या शेलाल वाड्यात पाऊल टाकून देऊ नाही, निश्चितपणे नाही. काय होतं तुला? अगं तिच्या नशिबात होतं ते घडलं. प्रत्येक माणूस आपलं विधिलिखित घेऊन जन्माला येत असतो. आपल्याला असं वाटतं की आपण असं केलं असतं तर चांगलं झालं असतं, असं केलं असतं तर हे टळलं असतं. पण तसं काही नाही. जे घडायचं असतं ते घडतंच. नाही, तुमच्या या बोलण्यानं माझं समाधान होणार नाही. मी खूप वाईट वागले नारायणीशी आणि ही खंत मला आयुष्यभर छळत राहील. मी केवढा मोठा अन्याय केला तिच्यावर, केवढी अघोरी शिक्षा दिली मी नारायणीला. मी खूप वाईट वागले. मी खूप वाईट आई आहे. सरस्वती, हे बघ, आई कुठलीच वाईट नसते ग. ती आपल्या मुलाचं हितच बघत असते ना. काय हित साधलं मी हे सगळं करून? सांगा ना मला, काय हित साधलं? ती किती अपेक्षेने आली होती आपल्याकडे. मी मात्र तिला घराबाहेर काढायची भाषा केली. मला माहितीये, आपल्या वाड्याच्या दारातच कोसळली होती. किती वाईट वागले तिच्याशी. माझं चुकलं, माझं दादा चुकलं. मी असं नको होतं करायला. शांत हो. आनंदे, त्या सुपीचा फोन आहे, धर. बोल सुपी, कशी आहेस आता? बाबांनी पुन्हा मारलं? आरती वहिनी, त्याची मला मारलं असतं ना तर खरंच चाललं असतं. जीव गेला असता आणि सुटले असते एकदाची. सुपी, मग काय झालंय? तुम्हाला शब्द दिल्याप्रमाणे त्यांनी मला हातही लावला नाहीये हो. पण त्यांनी खाणं पिणं सोडून दिलंय. त्यांचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत तुम्ही लग्नाबद्दल काही हो नाही सांगत नाही तोपर्यंत काहीच काढत नाहीये. मग आता काय करायचं आपण? मी काय सांगू काय करायचं? आरती वहिनी, माझी तर सगळी आशा तुमच्यावरच आहे. मला तर काहीच सुचेना असं झालं. मी काय करू, काहीच सुचत नाहीये मला. सुपी, तू काळजी करू नको. मी आहे ना. मी माझ्या परीने सगळे प्रयत्न केले. माझा बाबा खूप हट्टी आहे हो वहिनी. त्याने एकदा ठरवलं ना की बस ठरवलं. कोणाच्या बापालाही ऐकणार नाही बघतो. आणि वहिनी, माझ्यासाठी आता माझा फक्त बाबाच आहे हो. त्याला काय झालं तुम्ही काय करू? सुपी, मी सांगितलं ना, मी आहे तुझ्या पाठीशी. आणि मला माहितीये तुमच्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आणि हे बघ, जर मनापासून प्रेम असेल ना तर काही वाईट होत नाही. आता माझंच बघ ना, माझ्या बाबतीत काय झालं माहितीये ना तुला? माझं नशीब इतकं चांगलं नाहीये ना माझ्या बाबाचं. सुपी, नशिबापेक्षाही माणसाच्या प्रयत्नांवर मी जास्त विश्वास ठेवतो. आणि हे बघ, आपण त्यात कुठेही कमी पडायचं नाही. हा आनंदी वहिनी, तुम्ही त्या दिवशी सारखं प्लीज माझ्या घरी येऊन माझ्या बाबाला समजावाल. मी हवं तर हात जोडते तुमच्या पुढे, पण तुम्ही घरी याल का प्लीज? सुपी, मी नाही येऊ शकत. कारण असं नका करू आनंदी वहिनी. मला खरंच तुमच्या आधाराची खूप गरज आहे. आणि माझ्यापेक्षा माझ्या बाबाला जास्त गरज आहे हो. संध्याकाळी येते. ठीक आहे वहिनी, ठेवते.
ही जर सोयरी झाली ना गजाची जाम फायदा होणार आहे बघा. तालुक्यात सगळ्यात मोठं घर आहे शिंदेचं. घोड्यावर नाही, याला माझ्या खांद्यावर घेऊन फिरवणार आहे. हा पिंजरा